नमस्कार, मी प्रज्ञा. पावसाच्या नाना तऱ्हा असतात. कधी तो अगदीच बारीक 4 थेंब पाडून पुढे जातो, कधी अगदी थोडासाच पडतो. पण या प्रत्येक पावसाच्या करणीमागे कविता सुचायला मात्र वेळ लागत नाही. मला असं वाटलं, की हे पावसाने राजकारण केलंय आणि म्हणून मी पावसाचे राजकारण ह्या नावाची कविता तुम्हाला सादर करते. आमच्या इथे चक्क पाऊस झिरझिरला. आमच्या इथे चक्क पाऊस झिरझिरला. आजचा मुहूर्त साधून उन्हातच आला. आजचा मुहूर्त साधून उन्हातच आला. मुहूर्तमेढ जेमतेम करून चालता झाला. मुहूर्तमेढ जेमतेम करून चालता झाला. मऊ रेशमी धारांनी भिजवण्याआधीच पसार झाला. मऊ रेशमी धारांनी भिजवण्याआधीच पसार झाला. अधूनमधून पांढरे काळे ढग दिसत होते. उन्हापासून मध्येच सावलीही देत होते. केळी, झाडे, माडे, माड पुरते न्हालेही अजून नव्हते. मातीने आपले गंध धड पसरवलेही नव्हते. आला काय, गेला काय, कदाचित पावसालाही कळले नव्हते. पण आपल्याला मात्र चाहूल द्यायचे ठेवले नव्हते. एकंदरीत पावसाने राजकारण केले होते. नकळत आस लावून वाट बघण्यास प्रवृत्त केले होते. जसं राजकारणी म्हणतात, की हो हे करू ते करू, तसं काही मला वाटलं, की पाऊस हो येतोय असं सांगून वाट बघायला लावून निघून गेला आणि म्हणून मला हे काव्य सुचलं. पाऊस असा झिरझिरला, त्याचं हे राजकारण काय होतं ते मला कळलं आणि तेच या कवितेत उतरवलं आहे. आवडलं असेल तर शेअर करा. धन्यवाद.